निवडून दिलं म्हणून शेनी का आमच्यावर एवढाले जुल्म करावं काय? जमीन आमच्या हक्काची, तर आम्ही एक एक जण आत्महत्या करू। देवा दादा, तुम्हीच आम्हाला 1,500 रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता। आम्हाला सरकारने 10 लाख का 20 लाख 50 लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा इतकी सुद्धा जमीन या सरकारला देणार नाहीत। देवा दादा, तुम्हीच आम्हाला 1,500 रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता। आम्हाला फक्त 1 हेक्टर शेती आहे, त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत, त्याला किती येते शेती? आज शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होईन तर त्याला नोकरी नाही, आम्ही असंच थोडंफार त्याला शिकवलेलं आहे। तुम्ही तिकडं पुणे मुंबईला कंपन्या काढलेल्या आहेत, इकडं परभणी नांदेडला एखाद्या कंपन्या आधी काढा आणि तुम्हाला जर रोडच न्यायचा आहे तर मग त्याचा विचार करा, आधी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा। तिथे आमचे 4 लेकरं कुठं जगतील, कुठं राहतील, रस्त्यावर येतील काय? आमचे रस्त्यावर आणायचे कारण करू नये, असे निवडून दिलं म्हणून शेनी का आमच्यावर एवढाले जुल्म करावं काय? जुल्म करायचे काय कारण नाहीत, एवढा जुलूम करू नये। शेतकरी दबून राहतात म्हणून शेनी एवढं इतकं लगे आणावं काय? माणसावर आणू नाही। आम्हाला काहीतरी जगायचे प्रयत्न ठुवावं जरासे तरी। शेत नाही ठुल्यावर आम्ही काय खायचं? आम्ही कुठं जायचं? आम्हाला आमच्या लेकरायला नोकऱ्या दिलेत का काय? एवढ्याले शिकून शेनी घरी बसायले तर लेकरं त्याला काही नोकऱ्या नाही तर कोणत्या सुविधा नाही तर काही नाही। आम्हाला त्या रोडानं कुठं जायचं नाही, याचं नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आमचं शेत घेऊ नये, आमचं शेत आम्हाला ठेवावं, त्याला भीक मागल्यानं आम्हाला काही देणार नाहीत। आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही। आम्हाला सरकारने 10 लाख का 20 लाख 50 लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा इतकी सुद्धा जमीन या सरकारला देणार नाहीत। जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक एक जण आत्महत्या करू। आम्ही लेकरं बाळं घेऊन इथं रोडावर आलो आहेत। आम्हाला शेतामध्ये खाण्यासाठी पिण्यासाठी आता सध्या तरी आमची काही सोय नाही आहे, ती आम्ही कशी तरी तात्पुरती भागवत आहोत आणि ती पण जमीन आमची सरकार लुबाडून घेत आहेत, म्हणजे आमच्यावर सर्रास अन्याय होत आहे। आम्ही ही शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाहीत।